So yeah. So as we said, like we will talk about the winds and the types of winds in the next session. So we are now here for to look for the planetary winds, to look for the types of wind. आतापर्यंत जसं आपण बोललो की आपण टाइप्स ऑफ विंडकडे पुढच्या सेशनमध्ये बघूया. तर त्याच प्रकारे आता आपण नेक्स्ट सेशनमध्ये, आत्ताच्या सेशनमध्ये आपण कोणते कोणते वारे कसे कसे वाहतात आहे आणि त्याचं महत्त्व काय आणि त्यांचं काय इफेक्ट आहे ते आपण बघणार आहोत. तर पहिला आपल्याला आहे प्लॅनेटरी विंड्स. प्लॅनेटरी विंड्स म्हणजे ग्रहीय वारे. तो ग्रहीय वारे म्हणजे काय आणि प्लॅनेटरी विंड्स मीन्स व्हॉट ते आपण आता बघणार आहोत. ओके, सो लेट्स गो फॉर दॅट थिंग. तर आता आपण बघूया त्या ठिकाणी. ओके, सो सम विंड्स blows regularly. Okay, some winds blows regularly on the earth from high to low pressure belt through the years, and these winds cover a large portion of the earth. Hence, they are called the planetary winds. For example, the easterlights and westerlights are the and the polar winds. ओके, सो बेसिकली ते आपल्याला काय सांगतात आहे, तर बेसिकली ते आपल्याला हे सांगतात आहे की जे वारे, जे हवा, भले उन्हाळा असो, पावसाळा असो, काही असो, प्रत्येक वेळेस जे हवा आपल्याला वाहताना दिसते पृथ्वीवर, ते त्या वाऱ्यांना आपण प्लॅनेटरी वेंट्स असं म्हणतात. की सम वेंट्स आर ब्लो रेग्युलरली ऑन द अर्थ फ्रॉम लोअर प्रेशर टू हाय प्रेशर बेल्ट. म्हणजेच कमी जास्त दाबेच्या पट्ट्याकडून कमी दाबेच्या पट्ट्याकडे आपले जे वारे नेहमी काय बोलतात त्याला वाहत असतात, त्याला आपण ग्रहीय वारे म्हणजेच प्लॅनेटरी विंड्स असं म्हणतात. तर बघा, ग्रहीय वारे म्हणजे आपल्याला कळतं की पृथ्वी आपला एक ग्रह आहे आणि अर्थ इज अवर प्लॅनेट. सो दॅट्स वाय द विंड्स आर फ्लोईंग द winds are flowing around the planet earth. म्हणजे और सॉरी, हा बरोबर. म्हणजे जे वारे पृथ्वी ग्रहावर वाहतात त्याला आपण काय म्हणतो, प्लॅनेटरी विंड्स असं म्हणतो. आणि त्यांची डायरेक्शन कशी, तर दे आर कंटिन्युअसली फ्लोईंग फ्रॉम हाय प्रेशर बेल्ट टू लो प्रेशर बेल्ट. म्हणजे ते कंटिन्युअसली कसे वाहतात ते, तर ते कंटिन्युअसली जास्त दाबेच्या पट्ट्यापासून कमी दाबेच्या पट्ट्याकडे कंटिन्युअसली वाढत आहेत. आता त्याचं एक एक्झाम्पल काय त्यांनी दिले, ईस्टरलाइट्स अँड वेस्टरलाइट्स अँड पोलार विंड. म्हणजे जे आपण हवा बघितले, हे जे आपण ईस्टरलाइट्स म्हणजे पूर्वीय वारे, पश्चिमीय वारे आणि पोलार वारे म्हणजे ध्रुवीय वारे, जे जे आपण बघितलेले होते, ते सगळे वारे हे कोणते वारे आहेत, तर दे आर प्लॅनेटरी विंड्स म्हणजे ग्रहीय वारे आहेत. ओके, आता इन द बोथ हेमिस्फिअर, सो सेम बघा, सेम त्यांनी आपल्याला हे सांगितलं की पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वर्षभर नियमितपणे वारे वाहत असतात. आणि ते वारे बेसिकली विस्तीर्ण म्हणजे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात. म्हणजे ते वारे ते पूर्ण पृथ्वीवर फिरत असतात. मग ते बेसिकली व्हॉट दे कवर्ड दी होल अर्थ. आणि त्यामुळे त्या ग्रहांचे वारे त्यांना आपण ग्रहीय वारे असं म्हणतो. उदाहरणार्थ पूर्वीय वारे, पश्चिम वारे आणि ध्रुवीय वारे. आता दोन्ही गोलार्धात म्हणजे इन बोथ हेमिस्फिअर द wind blows from the lower pressure to high pressure belt from 25 degree to 35 degree parallel to the equatorial low pressure belt. See the figure 5.3. आपण ते बघूया. Due to the rotation of the earth, their original direction changes in the northern hemisphere, and and they blows from the north to east to south to west, whereas in the in the southern hemisphere they blows from south to east and north to west. So these winds coming from both sides covering near the equatorial calm belt, and these winds are known as the estrials or estrials. And ओके, तर हे आपण एकदा जस्ट वाचून घ्या. तसं वाचून घेतलं तरी आपण, कारण ऑलरेडी वी टॉक्ड अबाउट दॅट. सो इन द बोथ हेमिस्फिअर द विंड्स ब्लोज फ्रॉम द मिड लॅटिट्यूड टू हाय प्रेशर बेल्ट टू द सब पोलार. ओके, सो हा जो पॉईंट आहे, या पॉईंट मध्ये आपण थांबूया इथल्या पॉईंटकडे आणि आपण त्या पॉईंटचा एक्सप्लेनेशन बघूया. एक्सप्लेनेशन म्हणजे कसं, तर बघा आपण पुन्हा एकदा मराठीमध्ये पण वाचून घ्या. सो वी विल एक्सप्लेन इट. तर दोन्ही गोलार्धामध्ये 25 अंश ते 35 अंश या उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान असलेला जास्त दाबाच्या विषुववृत्ताच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. आकृती 5.3 पहा. तर पृथ्वीच्या परिवहनाच्या या वाऱ्यांवर परिणाम होऊन त्याची मूळ दिशा बदलते. उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे, तर
दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्येकडे हे दोन्ही वारे वृषभवृत्ताजवळील हवेच्या शांत पट्ट्याजवळ येऊन मिळतात. यांना पूर्वीय वारे असं म्हणतात. तर आता बघूया, लेट्स गो फॉर द फिगर 5.3. सो व्हॉट वी विल सी, सो आपण ह्या बघण्यापेक्षा आपल्याला ही जो फिगर आपण बघितली तर आपल्याला बेसिकली व्यवस्थित कळेल. सो सी, आता ते काय बोलतात ते बघा. What they are saying, so let me clear this figure. So let me first clear this figure. So what they are saying की see, आता हा जो पट्टा आहे, हा जो इक्वेटर आहे, ह्याला काय म्हणतात आपण, इक्वेटर. इक्वेटर म्हणजे काय, वृषवृत्त. तर वृषवृत्ताला आपण बघू शकतो हवेची जी डायरेक्शन आपण जे बोलतो का जास्त दाबेकडून कमी दाबेचा पट्टा, जर आपण सरळ परपेंडिक्युलर म्हणजे समांतर आणि सरळ जर 90 अंशामध्ये आपण जर केलं तर बेसिकली आपली ही डायरेक्शन कोणती येते, तर ही येते नॉर्थ. ओके, ही येते नॉर्थ. नॉर्थ म्हणजे कोणती, उत्तर. सॉरी सॉरी, ही येते उत्तर. आणि ही कोणती येते, ही येते दक्षिण. तर ही बघा, हे वारे कुठे वाहतात आहे, वारे खालच्या दिशेने वाहतात आहे, म्हणजेच दक्षिणेकडे वाहतात आहे. आणि हे वारे वरच्या दिशेने वाहतात आहे, म्हणजेच काय, की उत्तरेकडे वाहतात आहे. बरोबर. तर हे आता वाऱ्याचे डायरेक्शन झाले. परंतु परंतु हे जे वारे आहेत ते पृथ्वीच्या रोटेशनमुळे आपण बघितलेलं ऑलरेडी, की ते कर्व करतात आहे, म्हणजे ते अशा प्रकारे वाहू लागले आहेत. तर हे बघा, इथं आपल्याला डायरेक्शन दाखवलेलं आहे. त्या डायरेक्शन प्रमाणे ते वाहू लागलेले आहेत बेसिकली. ठीक आहे. तो मी पुन्हा एकदा क्लिअर करतो अँड लेट्स क्लिअर दॅट थिंग अगेन. सो वी विल क्लिअर दॅट अगेन. सो सी, व्हॉट वी कॅन सी, द एअर इज कमिंग फ्रॉम हाय प्रेशर बेल्ट टू लो प्रेशर बेल्ट, दॅट वी ऑल नो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एअर कशी येते, एअर येते हाय प्रेशर बेल्ट पासून लो प्रेशर बेल्ट कडे. सो हे बघा, आता इथं आहे जास्त दाब, आता इथं आहे जास्त दाब मीन्स व्हॉट, की हाय प्रेशर. इथे सुद्धा आहे जास्त दाब मीन्स व्हॉट, हाय प्रेशर. परंतु इथं आहे कमी दाब म्हणजेच काय, लो प्रेशर बेल्ट. तो ह्याच्यामध्ये आता हवेची डायरेक्शन कशी, आता इथून इकडे येणारी हवा, त्याला आपण कोणत्या डायरेक्शन बोलू शकतो, नॉर्थ साइड. कारण ती कोणत्या साईडला चालली आहे, वरच्या साईडला. वरच्या साईड म्हणजेच कोणती साईड, नॉर्थ साइड. दिशा कोणती आहे, ही दिशा आहे सॉरी, दिशा आहे ही नॉर्थ म्हणजेच उत्तर दिशा. बरोबर. आता ही दिशा कोणती आहे, ही दिशा आता इथून येणारे म्हणजे वारे हे बेसिकली कुठे वाहतात आहे, तर बेसिकली ते वारे दक्षिण दिशेला वाहतात आहे. म्हणून त्याला आपण काय बोलू शकतो, की दक्षिण दिशा म्हणजे साउथ साइड विंड्स असं म्हणतो. बट दे आर मूव्हिंग टुवर्ड्स दी वेस्ट. ते कसे वाहतात आहे, परंतु ते वेस्टला वाहत आहेत. वेस्टला ते वाहत आहे. वेस्ट डायरेक्शनला ते जात नाही. कारण आपल्याला माहिती आहे, की अर्थचे रोटेशन होते वेस्ट टू ईस्ट. तो वेस्ट टू ईस्ट असे अर्थचे रोटेशन होल्या कारणाने आपण बघू शकतो, की त्या विंडची डायरेक्शन सुद्धा चेंज झालेली आहे. म्हणजेच त्या हवेची डायरेक्शन सुद्धा चेंज झालेली आहे. तो बघा, सो दिस वी कॅन सी द साऊथर्न, आपण त्याला बोलू शकतो, की साऊथ गोलार्धामध्ये म्हणजेच दक्षिण गोलार्धाचे वारे हे उत्तर दिशेला जाऊन, बघा बघा व्यवस्थित बघा, दक्षिण गोलार्धाचे वारे उत्तर दिशेला जातात, परंतु उत्तर दिशेकडून ते पश्चिमेला जातात. बरोबर. आणि त्याच साईडला आता उत्तर गोलार्धाचे वारे म्हणजे ह्या वरच्या गोलार्धाचे वारे हे दक्षिणेला येतात आणि ते सुद्धा पश्चिमेकडे जातात. पूर्व नाही, सॉरी, पश्चिमेकडे जातात. तर त्याला आपण कोणते बोललो, वारे म्हटलेले, तर आपण त्याला पूर्वीय वारे म्हणजे ईस्टिस एअर्स आपण त्यांना म्हटलेलं आहे. ईस्टियस विंड्स आपण त्याला म्हटलंय. भले त्याला आपण ईस्टर्न वेज आपण म्हटलेलं, ईस्टर्न विंड्स आपण त्याला म्हटलंय, म्हणजे पूर्वीय वारे आपण त्यांना म्हटलंय. बट त्यांची डायरेक्शन कोणती आहे बरं? तर त्यांची डायरेक्शन आहे, ह्याची डायरेक्शन बेसिकली कोणती आहे, तर साउथ वेस्ट आणि ह्याची आहे नॉर्थ वेस्ट. साउथ वेस्ट, नॉर्थ वेस्ट ते आपल्याला इंग्लिश मीडियम वाल्यांना माहिती असेल. राइट, दॅट इज द डायरेक्शन. सो दॅट इज डायरेक्शन इज व्हॉट, की बघा, जर आपण हे बघितलं तर हा आहे आपला नॉर्थ, हा आपला आहे साऊथ, सॉरी दिस इज साऊथ, आणि हा आहे आपला ईस्ट. ओके, हा सगळ्यांना फिगर दिसत आहे. हे आपलं ईस्ट आणि इथं मी ड्रॉ करते, हे आपलं आहे वेस्ट. बरं. तर या दोघांच्या मध्ये जी डायरेक्शन असते, ज्या आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य आपण जे बोलतो, त्या दिशा आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो बघा, ही आहे साऊथ वेस्ट, ही आहे साऊथ वेस्ट, कारण ही साऊथ आणि वेस्टच्या मध्ये आहे. ही आहे नॉर्थ वेस्ट, कारण ही नॉर्थ अँड वेस्टच्या मध्ये आहे. ही आहे नॉर्थ अँड ईस्ट, कारण ही नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये आहे. आणि ही आहे साऊथ अँड ईस्ट, कारण ते साऊथ अँड ईस्टच्या मध्ये आहे. तशाच प्रकारे आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य अशा प्रकारे आपल्याला दिशा काही दिसतात. तर बघा, ह्याच्यामध्ये आपण बेसिकली बघितलं, की ही जी डायरेक्शन आहे ही आपली
साऊथ वेस्ट. साऊथ वेस्ट म्हणजेच काय? साऊथ वेस्ट ही आपल्याला डायरेक्शन म्हणजे वरच्या गोलार्धाच्या म्हणजे नॉर्थर्न हेमिस्फिअरची म्हणजे उत्तर गोलार्धाची आपल्याला दिशा ही साऊथ वेस्ट आपल्याला दिसते. तर दक्षिण गोलार्धाची आपल्याला नॉर्थ वेस्ट डायरेक्शन आपल्याला दिसते. तर समजलं हे पॉइंट? तर त्यालाच आपण त्याच पॉइंटला आपण काय म्हटलेलं आहे तर जस्ट बघूया आपण. ओके. उत्तर गोलार्धातून येणारा ईशान्येकडून नैऋत्येकडे आणि आग्नेयेकडून वायव्येकडे. सो ईशान्येकडून दिस मीन्स की ही आपली दिशा झाली ईशान्य आणि ही आपली दिशा झाली नैऋत्य. ही आपली दिशा झाली आग्नेय आणि ही आपली दिशा झाली वायव्य. तर वायव्य दिशाकडे आपल्याला आग्नेयेकडून म्हणजे या या कडून मीन्स व्हॉट की साऊथ ईस्ट कडून ती साऊथ वेस्टला वाहते आणि ते दॅट इज द थिंग की आग्नेयेचं वायव्य आणि ईशान्येकडून नैऋत्य. तर हे आपल्याला हे जे डायरेक्शन कडून आपल्याला कळेल. ओके. सो हिअर आर दी थिंग्स. आता आपण बघूया की आता आपण दुसरा बघणार आहोत की आता आपण हे जे आपण जे जस्ट आतापर्यंत जे बघितले ते फक्त ह्या विषुववृत्ताकडे येणार म्हणजे इक्वेटर्स कडे येणाऱ्या एअर्स बद्दल आपण जाणून घेतलोय. आता आपण बघणार आहोत की ध्रुवीय वारे म्हणजे पोलार विंड्स बद्दल जाणून घेणार आहोत. ओके. सो या. सो आता आपण बघणार आहोत की पोलार रिजन्स. तर पोलार रिजन्स मध्ये ओके गुड श्रेयस गुड. सो आता पोलार जे विंड्स आहेत त्याच्याकडे आपण बघूया. इन द बोथ हेमिस्फिअर द विंड्स ब्लोज फ्रॉम द मिड लॅटिट्यूड high pressure belt to a subpolar lower pressure belt situated near the 60-degree parallel in the figure 5.3. And this originated direction changes due to the rotation of the earth. In the southern hemisphere, these winds blow from northwest to southeast, and in the northern hemisphere, they blow from the southwest to the northeast. And these winds are called the westerlies winds we can call or westerlies westerlies. And in both of the hemisphere the winds blowing from the polar high pressure belt to subpolar lower pressure belt, and this are called the polar winds. Generally they blow from east to west. So they generally blow from east to west. So बघा त्यांनी बेसिकली आपण जे जशा प्रकारे हे एक्सप्लेन केलं होतं की कशा प्रकारे साऊथ ईस्ट वगैरे आपण जे एक्सप्लेनेशन केलं होतं त्याच प्रकारे त्यांनी सुद्धा हे पॉईंट पुन्हा एकदा एक्सप्लेन केलेलं आहे. वेअर इज दॅट पॉईंट? ओके सी. सो त्यांनी नंतर पुढे काय सांगितलेलं आहे, पुढे जे हे आपलं डायरेक्शन गेलं की त्यांनी पुन्हा एकदा ते सांगितलंय की जास्त दाबेकडून कमी दाबेच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात म्हणजे याच पट्ट्याकडून पुन्हा एकदा सब पोलार रिजन म्हणजे जे उत्तर ध्रुवीय नाही ते हा जो पट्टा आहे राईट त्याच्याकडे वाहणारे ते कशा प्रकारे कोणत्या दिशेने असतात ते त्यांनी सांगण्याची कोशिश केलंय. त्यांनी पुन्हा एकदा सांगितले भले ते बघा उत्तरेकडून आता या ठिकाणी डायरेक्शन कसे आहेत बरं. या ठिकाणी आहे उत्तर. ओके. या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी हवा बेसिकली कशी वाहते तर मला सांगा जास्त दाबेकडून कमी दाबेकडे हवा वाहते. तर या ठिकाणी जास्त दाबेचा पट्टा मध्ये आहे आणि कमी दाबाचा पट्टा इथं ध्रुवीय भागाकडे. तर तिथं वारे कसे वाहणार तर वारे असे वाहणार म्हणजेच उत्तर दिशेकडे. आणि पुन्हा एकदा तसं आपण खाली बघितलं तर खाली आपल्याला आढळून येईल की सॉरी खाली आपल्याला आढळून येईल की मी रिग्रेस करतो. ओके. खाली आपल्याला आढळून येईल की जास्त दाबेचा पट्टा इथे आणि कमी दाबाचा पट्टा दक्षिणी साईडला आहे. म्हणून ही हवा ही दक्षिणेकडे पुन्हा वळत आहे आणि दक्षिणेकडे वळत आहे म्हणजे परपेंडिक्युलरली बेसिकली त्याची जी डायरेक्शन आहे ओरिजिनल डायरेक्शन जे आपण म्हणतो मूळ डायरेक्शन मूळ दिशा ही त्याची कोणती आहे दक्षिण आणि उत्तर आहे. परंतु पुन्हा एकदा तोच पॉइंट आला की पृथ्वीच्या रोटेशनमुळे म्हणजे पृथ्वीच्या परिवलनामुळे आपण बघू शकतो ती हवा हललेली आहे. हवाच्या डायरेक्शन ही हललेली आहे. तर ती आता कशी झालेली आहे तर ती जी पहिले जे आपण साऊथ वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट जे बोलत होतो ती बघा पहिलीची दिशा कोणती होती पहिल्याची होती साऊथ वेस्ट बरोबर. पहिली ह्याची होती साऊथ वेस्ट आणि ह्याची होती नॉर्थ वेस्ट आणि आता ती काय झाली दॅट बिकम्स द नॉर्थ ईस्ट आणि ही झाली साऊथ ईस्ट. बघा तर ही जी पहिली दिशा आपल्याला निवृत्त आणि वायव्य आपल्याला वाटत होती
ती आता कशी झाली, ती आता झाली आग्नेय आणि ईशान्य. ती आग्नेय आणि कोणती दिशा झाली, तर ईशान्य. तर हे तुम्हाला दिशा लक्षात राहणं खूप खूप गरजेचं आहे. कुठे आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य कुठे आहे ते आपण बघूया. तर बघा पुन्हा एकदा जो नॉर्थ ईस्ट असतो, नॉर्थ ईस्ट ज्याला आपण म्हणतो, त्याला आपण आग्नेय असं म्हणतो. सॉरी ईशान्य. ईशान्य हे आग्नेय. ओके, हे आग्नेय, हे वायव्य. थांबा पुन्हा एकदा मी इथे डायरेक्शन दाखवायची कोशिश करतो या ठिकाणी. ओके, इथे इथे जरा व्यवस्थित लाईन न आली आय नो, बट स्टील कळायची कोशिश करा. आता आपला आहे नॉर्थ. नॉर्थ म्हणजेच उत्तर. साऊथ. साऊथ म्हणजे दक्षिण. आणि ई म्हणजे ईस्ट. ईस्ट ईस्ट म्हणजे पूर्व. आणि पुन्हा एकदा वेस्ट म्हणजेच आपण बोलूया पश्चिम. बघा, तर मग इथे जी येते ती असते ईशान्य. आणि इथं जी असते सॉरी ईशान्य, नंतर आग्नेय, नंतर वायव्य, आणि इथं कोणती येणार मग, निवृत्त. तर निवृत्तला आपण पुन्हा एकदा इथं जरा एन करू, छोटासा एन. छोटासा एन काढायचा आणि जरा मी कलर चेंज करतो जेणेकरून आपल्याला जे दुसरे दिशा आहेत ते आपल्याला कळेल. सो हिअर आय विल सी ई काढू, म्हणजे ई म्हणजे सॉरी ईशान्य इथे आहे ना, ईशान्य इथं. इथे वायव्य सॉरी आग्नेय, आग्नेयाचा ए. होल्ड ऑन. आग्नेयाचा आपण इथे इथे काढूया ए. इथे निवृत्त, निवृत्ताचा एन, निवृत्ताचा एन. तो ईशान्य, आग्नेय आणि इथे झाला आपला व्ही, व्ही फॉर वायव्य. तर हे जे डायरेक्ट, हा राईट. सो हे जे आता आपण डायरेक्शन बघतोय की बघा, इथं आपल्याला जे वायव्यला जाणारे जे वारे दिसले आणि इथं जे ईशान्येला जाणारे वारे दिसले, तर त्या सेम कारणामुळे म्हणजे पृथ्वीच्या परिवलनामुळे आणि पुन्हा एकदा कमी दाब, जास्त दाबेकडून कमी दाबेकडे जाताना आपल्याला जे डायरेक्शन चेंज दिसतात आहे, बरोबर, तेच आपल्याला पुन्हा इथं ईशान्य, इथे ईशान्येकडे जाताना आपल्याला दिसतात आहे आणि या ठिकाणी आपल्याला आग्नेयेकडे वारे जाताना दिसत आहेत. ठीक आहे. सो आणि हेच आता आपण पुढे बघूया. तर पुढे पुढे जर आपण गेलो तर पुढे आपल्याला दिसतंय की कमी दाबाचा पट्टा, कमी दाबाचा सॉरी जास्त दाब आपल्याला कुठे दिसतो? जास्त दाब आपल्याला पोलार रिजन मध्ये दिसतो. तर पोलार रिजन साठी आपल्याला या ठिकाणी जावं लागेल, कारण त्या फिगरमध्ये किंवा त्या आकृतीमध्ये आपल्याला पोलार रिजन म्हणजे ध्रुवीय वारे दाखवलेले नाहीये. तर बघा, या ठिकाणी आपल्याला ध्रुवीय वारे हे पुन्हा एकदा तसेच जास्त वाऱ्याकडून जास्त दाबेकडून कमी दाबेकडे येताना आपल्याला दिसतात आहे. परंतु ते बेसिकली जसं आपण बघितलं की डायरेक्शन आपण तिथे इंडिकेट करू शकत नाही, म्हणून किंवा त्यांचे मूळ जे दिशा आहे तेच सलग जवळ असल्या कारणाने आपण सीधा आपण ते बोलू शकतो की ते पश्चिमेकडून पूर्वेकडे येतात आहे आणि खाली सुद्धा आपण बोलू शकतो की पश्चिमेकडून पूर्वेकडे येत आहेत. तर हे नॉर्मल हे तुम्ही जे दिशा आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. दिशा लक्षात ठेवा आणि प्लस ते दिशा कशा प्रकारे वाहतात आणि सर्वात बेसिक पॉइंट हा लक्षात ठेवा की कोणतेही वारे हे जास्त दाबेकडून कमी दाबेकडे वाहत असतात. ओके, सो हिअर इज द पॉइंट त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर याच्यात कोणाला काय डाऊट वगैरे काय आहे का? कारण वाऱ्याचं जसं सो लेट्स गो फॉर द लोकल विंड्स. सो व्हॉट आर द लोकल विंड्स दॅट वी आर गोइंग टू सी? The winds that blow from short duration of time and originated in the specific region and just hold on, and blows where it is over the limited area are called the local winds. And local winds are affected the climate of the region where they blows, and these winds are known by the different local names and the different region where they blows. तर बेसिकली ते काय बोलतात तर ते आपल्याला असं सांगतात की स्थायिक वारे. स्थायिक वारे म्हणजेच काय? तर स्थायिक वारेच हे की ते वेळेच्या वेळेस म्हणजे वेळेस एक पर्टिक्युलर सीझन मध्ये किंवा पर्टिक्युलर तापमान असेल किंवा पर्टिक्युलर आपण बघू शकतो वातावरण असेल, त्या वातावरणामध्ये ते उत्पन्न होतात आणि त्या वातावरणामध्ये आणि ते स्पेसिफिक एका जागेसाठी म्हणजे आता समजा भारतीय वारे जे आपण बोलतो, ते भारतापुरता किंवा भारताच्या आजूबाजूला वाहणारे ते वारे, त्याला आपण भारतीय वारे असं म्हणतो. म्हणजे म्हणजे लोकल नेम्स त्याला देतात म्हणजे स्थायिक वारे. स्थायिक वारेचा आपण पुन्हा एकदा रीड करूया. ओके. तर स्थायिक वारे आपण पुन्हा एकदा रीड करूया. तर स्थायिक वारे म्हणजेच काय? तर स्थायिक वारे असे असतं, की काही वारे कमी कालावधीसाठी तर त्यांची लाईफ सुद्धा ही खूप कमी असते. जसे बघा,
ग्रहीय वारे हे वाहतच राहतात. ते त्यांना आपण बोलू शकतो ते छोट्या पिरियडसाठी नसतात. ते भलेही काही हो पृथ्वीवर, परंतु ते वाहतच असतात. तर काही वारे कमी कालावधी व विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात आणि आणि तुलनेने मर्यादित क्षेत्रात ते वाहत असतात. ओके. आणि हे स्थायिक वारे ओके, बोला. हे स्थायिक वारे असतात. हे वारे ज्या प्रदेशात वाहतात तेथील हवामानावर व त्यांच्यावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आणि या वारे निरनिराळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. ओके. सो या वाऱ्यांवर कोणते कोणते परिणाम किंवा कोणते कोणते घटक त्याच्यावर परिणाम करतात ते आपण बघूया. सो बघा, या ठिकाणी आपल्याला एक छोटंसं एक डायरेक्शन दिलेलं आहे, की ह्याच्यामुळे एक असे वारे वाहताना, खालून वाहताना आपल्याला बाहेर वाहताना इथं या ठिकाणी दिसत आहे. त्या चित्रात काय दिलेलं आहे ते आपण बघूया. भूपृष्ठाची उंची व जमिनीचे व पाण्याचे तापणे तसेच थंड होणे व हवेचा दाब इत्यादी बाबी लक्षात घेऊन खालील कृती करावी. दिलेल्या चित्रात हे बेसिकली त्याने एक छोटंसं कृती दिलं, त्याच्यावर आपण लक्ष न देता आपण पुढे डायरेक्टली पुढचे जे पॉइंट्स आहेत त्याच्याकडे वळूया. की बघा, पर्वतीय वारे विशिष्ट रात्री पर्वत शिखरावर थंड होतात. आता पर्वतीय वारे म्हणजे त्यांनी बेसिकली काय सांगितलं बघा, या फिगरचा एक शॉर्टमध्ये एक इन्फॉर्मेशन देतो, की समजा जर पर्वताच्या मध्ये या ठिकाणी जर आपल्याला नदी वगैरे आढळून आली, तर पर्वताच्या मध्ये म्हणजे कुठं? सो थांबा 2 मिनिटं. मी जरा कलर चेंज करतो. या ठिकाणी आपल्याला नदी वगैरे आढळून आली. इथे या. इथे जर आपल्याला नदी वगैरे आढळून आली, तर नदी वगैरे आढळण्यासाठी आपल्याला ब्लू कलर घेऊया छान असा. तर बघा, या ठिकाणी जर आपल्याला नदी वगैरे आढळून आली, तर बघा सूर्याच्या उष्णतेमुळे ती जी नदी तिचं बाष्पीभवन होणार. बाष्पीभवन होणार म्हणजे हवा हलकी होणार. हवा हलकी होणार म्हणजेच काय होणार? वारा वाहणार. तर वारा इथे वाहणार आणि परत एकदा इकडे असा वाहणार. म्हणजे वरच्या दिशेने वारा वाहत जातो. कारण बघा, तापमान इथला वाढत जाणार, इथला हवेचा दाब कसा होईल बरं, कोण सांगेल? इथला तापमान जर कमी वाढत असेल, सूर्यामुळे जर इथला तापमान वाढत असेल, तर इथला हवेचा दाब हा कमी होत जाईल आणि हलकी हवा जी गरम असते, ती हलकी हवा ती बेसिकली वरती वाढत जाईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हवेचे वाहन म्हणजे हवा जी वाहत आहे, ते आपल्याला एक्सपिरियन्स होईल. तो आपल्याला अनुभव होईल. म्हणून बघा, की बघा, जेव्हा आपण डोंगराच्या कडेवर किंवा आपण कोणत्या उंच जागी असतो, तेव्हा आपल्याला हवा जास्त लागत असते. त्याचं कारण मूळचं हे आपल्याला तेच आहे. तर बघा, त्यांनी ते सांगितलंय, की रात्री पर्वत शिखरावर लवकर थंड होतं. दरीच्या भागाच्या तुलनेने उष्णता असते. नंतर पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो. बघा, हवेचा दाब तिथे जास्त असतो. आणि पर्वताकडून दरीकडे थंडे वारे वाहतात आणि दरीतील उष्ण व हलकी हवा वर ढकलली जाते. त्यामुळे थंड हवा दरीकडे वेगाने खाली येते आणि पर्वतातील वारे सूर्यास्तानंतर वाहतात. तर हे बघा, हे आपल्याला काही विशेषण आहेत. ते आपल्याला त्यामुळेच सांगतो. म्हणजे याच्यावरून आपण एक्सपेरिमेंट जाणू शकतो, की पृथ्वीसोबत पण कसं हवेचा कसा प्रकारे आपल्याला किंवा कमी दाब आणि जास्त दाब हे कशा प्रकारे आपल्या पृथ्वीवर सुद्धा इफेक्ट करतो. ते आपल्याला तेच सांगितलेलं आहे. त्यांनी जो पॉइंट आपल्याला दिलेला आहे, तो पॉइंट आपल्याला त्यांनी हेच सांगितलेलं आहे. तर हा तुम्हाला एक होमवर्क आहे, की हा जो एक्सपेरिमेंट आहे, हा एक्सपेरिमेंट तुम्हाला करायचा आहे. ओके. सो यू हॅव टू डू दिस experiment. So which experiment you have to do? This one. Try this to observe the figure 5.4 and rewrite the whole questions. आणि हे जे वैशिष्ट्य आहे, हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा हे जे कॅरेक्टरिस्टिक ऑफ माउंटेन ब्रिज हे जे आपलं आहे ते आपण याबद्दल बोलूया. ओके. सो लेट्स गो. सो डू यू नो, बरं आपण जाऊया तर काय त्यांनी माहिती दिली आहे का आपल्याला बघूया. सो डू यू नो द region up to the 5% north and 5 degrees south, sorry, 5 degree north and 5 degree south of the equator remains calm at the most of the year and winds do not blow in this region. This is called the equator's calm zone or doldrum. In this area near the tropic of Cancer, the tropic of Capricorn, that is between the 25 to 35 north and south, there exists as a high pressure belt, and this is also the calm belt. This belt is known as the Holtz latitude. So म्हणजे बेसिकली ते काय सांगतात, ते बेसिकली आपल्याला हे सांगतात की 2 मिनिटं आपण फिगरकडे जाऊया. फिगरकडे गेल्यावर तुम्हाला कळेल की ते आपल्याला काय सांगतात आहे. तर ते आपल्याला काय सांगतात आहे की इक्वेटरवर म्हणजेच आपण बोलू शकतो की विषुववृत्त
विषुववृत्तावर एक अशी जागा आहे, म्हणजे असा एक सर्टन पट्टा आहे, की ज्या पट्ट्यामध्ये जास्त वारे वाहत नसतात. कारण ते तिथपर्यंत येईपर्यंत मे बी ते गरम होऊ शकतात किंवा काही कारणास्तव तिथे जास्त वारे वाहत नाही किंवा वाऱ्याचा वाढण्याचा वेग हा तिथे कमी असतो. म्हणून त्याला काम झोन म्हणतात. आणि जे इक्वेटरवर काम झोन असतात, म्हणजे विषुववृत्तावर जे काम झोनला त्यांनी मराठीमध्ये काय म्हणतात ते आपण बघूया. ओके. मराठीमध्ये त्यांना त्यांना शांत शांत हवा शांत असते. कान म्हणजे शांत, ते त्यांनी म्हटलंय. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर विषुववृत्तीय शांत पट्टा. म्हणजे विषुववृत्त जसं आपण बघितलं, की भले तिथं कमी दाबाचा पट्टा आहे, परंतु एक छोटासा पट्टा, छोटासा पट्टा असा आहे, की जेथे वारा हा कमी वाहतो किंवा त्या ठिकाणी वारा हा कमी वाहत असतो किंवा त्या ठिकाणी वाऱ्याची हालचाल ही हळू-हळू होत असते. तर त्या ठिकाणी आपण काम झोन असं म्हणतो. काम झोन म्हणजे शांतता असं आपण म्हणतो आणि त्या शांतता एरियाला आपण वृषववृत्तीय शांतपट्टा म्हणजे डोल्ड ड्रम असं म्हणतो. डोल्ड ड्रम असं आपण म्हणतो. पुन्हा एकदा तेच सिच्युएशन आपला जो हे ट्रॉपिकल ऑफ कॅन्सर, ट्रॉपिकल ऑफ कॅप्रिकॉर्न म्हणजे अक्षवृत्त आणि कर्कवृत्तावर आपण जे बघतो, की त्या कर्कवृत्त आणि अक्षवृत्तावर बघा, हे जो आपला जो पट्टा आहे, या ठिकाणी आपल्याला मध्यभागी आपल्याला काम झोन म्हणजे हवेची गती ही खूप मंद झालेली आपल्याला आढळून येते. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण काम झोन बघतो आणि त्यातल्या काम झोनला म्हणजेच त्या काम झोनला आपण काय म्हणतो, ट्रॉपिकल ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ इथला त्याच्या काम झोनला आपण म्हणतो, लेट्स सी दॅट इज हॉर्स लॅटिट्यूड. हॉर्स लॅटिट्यूड म्हणजेच त्याला आपण मराठीत जो शब्द आहे, मराठी शब्द आहे अंश और अश्व, अक्षांश. हां, बरं. अक्षांश. तर त्यांना आपण म्हणतो अश्व अक्षांश असं म्हणजे हॉर्स लॅटिट्यूड आपण त्याला म्हणतो. ओके. तर हे आपलं जे झालं, की आपण त्याबद्दल कसं बोललेलो आहे. तर बघा त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला ते सांगत आहे, की बघा वारे कसे वाहतात, की समुद्राचं पाणी हे गरम होतं, ते वरती वाहतात. ओके. गरम हवा थंड झाल्यानंतर खाली येते आणि जे हवा जी वरती येते, वरती जाता राइट. सो वरती अशी जाते, वरती गेल्यानंतर ती हलकी असते, राइट. हलकी झालेली हवा ही वरती जाते, परंतु जमिनीवरची हवा दाबते व ती वरती जाते आणि बेसिकली पुन्हा एकदा ती हवा गरम होऊन, पुन्हा एकदा ती अशी घेऊन त्याचा कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी जातो आणि पुन्हा एकदा असे जो मी सर्कल तुम्हाला सांगितलं होतं, त्याच प्रकारे आपल्याला इथे गोल-गोल वारे वाहताना आपल्याला दिसतात. तर बघा जमिनीवरती हवा तापते व वर जाते. नंतर या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा होतो आणि पुन्हा एकदा खारे वारे, सागरावरील थंड हवा जमिनीकडे वाहते, बरोबर. नंतर सागरातील किंवा गरम हवा थंड होते व खाली जाते व जास्त दाब. सो म्हणजेच इथे इथे जास्त दाबाचा पट्टा आणि इथे आपल्याला कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला दिसतो. सो हिअर इज द रिझन. बेसिकली कशाप्रकारे ते काम करतात हे रिझन आपल्याला जे बघू शकतो. जे आपला इक्वेटर्स आणि म्हणजे वृषभवृत्त आणि त्या ठिकाणी कशाप्रकारे हवा काम करते, ते आपण कार्यरत आपण इकडे बघू शकतो. तर हे झालं कसं? हे झालं आपल्याला अ, ओ उन्हामध्ये म्हणजे जेव्हा टेम्परेचर हे जास्त असतो. परंतु जेव्हा टेम्परेचर कमी असतो, तेव्हा काय होतं? तेव्हा बघा, पाण्यातील गरम हवा वर जाते आणि ती हवा या ठिकाणी वाहू लागते आणि कमी दाबाची जी हवा आहे किंवा जी थंड हवा आहे, ती पुन्हा एकदा कमी समुद्राकडे यावं लागते आणि इथं कमी दाबाचा पट्टा आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. तर ते कशामुळे? तर आपण बघूया, की बघा उन्हामुळे उन्हामध्ये पाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की पाणी हे जरा हळू गरम होतं आणि रेती ही जास्त गरम होते आणि पुन्हा एकदा ती लवकर थंड होते आणि पाणी भलेही हळू गरम होतं, परंतु ते जास्त काळ टिकून राहतं, गरम राहतं आणि हळू ते थंड सुद्धा होतं. तर त्याच कारणामुळे जेव्हा आपल्याला सूर्य हे जास्त असतो, तेव्हा ही जी हवा असते, ओके. ही ज्या गर ही ह्या ग या पाण्यातून निघणारी हव्यापेक्षा जमिनीतून येणारी गरम हवा ही जास्त असते. त्यामुळे या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा कारण तिथं टेम्परेचर जास्त असल्या कारणाने कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि ते कमी दाबाच्या पट्ट्याकडून जास्त दाबेकडे सॉरी ती हवा कशा प्रकारे येते? कारण
इथला जो टेम्परेचर म्हणजे समुद्राचा टेम्परेचर हा कमी असल्या कारणाने इकडे जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. म्हणजेच हाय प्रेशर बेल्ट आणि हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे वारे वाहतात आणि पुन्हा ते वारे वरती ढकलल्या कारणाने ते पुन्हा आपल्याकडे या ठिकाणी येतात. सो हा जो सर्क्युलेशन आहे, हा सर्क्युलेशन आपल्याला डे टाईम मध्ये दिसतो. डे टाईम मध्ये दिसतो म्हणजे डे टाईम मध्ये समुद्रावर जास्त हाय प्रेशर बेल्ट आपल्याला दिसतो आणि रेतीवर म्हणजे जमिनीवर आपल्याला लो प्रेशर बेल्ट दिसतो. ओके. सो हिअर इज द थिंग आणि हा जो डायरेक्शन आहे, हा डायरेक्शन एक्झॅक्टली रिव्हर्स होतो. कधी? जेव्हा टेम्परेचर कमी असतो. तेव्हा कसं असतो, जो समुद्राचं पाणी आहे, हा थोडा उष्ण असतो आपल्या रेतीपेक्षा. पण तेव्हा काय होतं, इथले जे हवामान आहे, हे जरा जास्त गरम असतं आणि इथून गरम हवा म्हणजे गरम वाफा बाहेर निघताना आपल्याला दिसतात. तर गरम वाफा आपल्याला जेव्हा समुद्रातून बाहेर दिसते जाते, तेव्हा बेसिकली काय होतं, तेव्हा ती वर जाते आणि इथून जी थंड हवा असते म्हणजे रेतीकडून म्हणजे जमिनीकडून येणारी थंड हवा आपल्याकडे येते. म्हणजे थंड हवाच म्हणजेच तिथे जास्त दाबाचा पट्टा म्हणजेच हाय प्रेशर बेल्ट ते आपल्याकडे येते लो प्रेशर बेल्टकडे आणि ही जी डायरेक्शन आहे ती सर्क्युलेट होत राहते. सो एक्झॅक्टली द व्हायस वर्सा कमी दाबाचा पट्टा लो आणि सॉरी व्हायस वर्सा कमी टेम्परेचर आणि जास्त टेम्परेचर असलेला आपल्याला आढळून येते. ओके.